राधा, सॉरी, मी पूर्वीसारखा येत नाही. मी आज पप्पांना भेटायला आलो. नाही, तू समजतेस तसं नाहीये. म्हणजे आनंद लुटायला नाही आलोय मी, खरंच शपथ. राधा, तू सांगतेस ते मी ऐकतो. खरंच राधा. राधा, तू खूप दमलीस. मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. सगळं ठीक आहे ना? तू तुझ्या घरी गेलीस ना? सुख डोळ्यात साठतंय की अजूनही? सगळं सारखंच असतं रे एका पॉइंट नंतर. सुख दुःख सगळं सारखंच असतं. आपल्याला जो आनंद वाटतो ना तो क्षणभंगूर असतो. जे दुःख आहे असं वाटतं ना ते सुखाचं कारण असू शकतं कदाचित. आणि आयुष्यात ना आपण मी 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 काही बडबडते, मला लक्ष देऊ नको माझ्याकडे, मी काही बोलते आता. माझ्यामुळे तुला खूप इरिटेट होतो ना? मी जाऊ? नाही नाही, तू थांब. तू पप्पांना भेटायला आलायस ना, थांब तू थांब. मी आलोच. मानो, मानो, तू एका मुलीच्या प्रेमात होतास ना रे? मग तिचं लग्न झालं ना? मला सोनिया म्हणाली, तू तू कसं डील केलंस? ही सिच्युएशन कशी डील केलीस तू मानो? राधा, माझं मानो, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू पाणी पी. तू तू मी खूप दुखावलं कर तुला? राधा, मला तुला सांगायचं होतं पण मी नाही सांगू शकत. मी तुझ्या. तू थांब, तू रिलॅक्स हो. तुला मी कॉफी आणते. मी खूप वाईट वागते सगळ्यांची. तू बस. गंगा, हो तुला तुझी कामं समजली ना? हो, मला जाऊन फुलं आणायची आहेत आणि ती घरात सजवायची आहेत. बरोबर. आणि यमुना तू? मी समईत तेल घालणार आहे आणि वात पेटवणार आहे. तू नाही पेटवणार आहेस, माऊली पेटवणार आहे. हो ना रे? हो, समईतली वात मी पेटवणार आहे. पण मला पेटवायची आहे ना. तरीही नाही. लहान मुलांनी आगीशी खेळ खेळायचा नाही, समजलं? मी पेटवणार आहे, पेटवणार आहे, पेटवणार आहे. नाही नाही, इकडे नाही 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 नाही, अजिबात तू पेटवायची नाहीस. हा, यमुना माऊली, तुम्ही जर माई माऊलींचं ऐकलं ना तर आम्ही तुम्हाला छानशी गंमत देऊ. कोणती? जिवंत दिवा. म्हणजे ती गंमत दिसली तुम्हाला की तुम्हाला समजेल जिवंत दिवा म्हणजे नेमकं काय आहे. सांग ना. सांग ना. सांगू सांगू काजवा. काजवा? जिवंत? अंधारात भिरभिरतो काजवा, तुला हवा? मला हवा. मिळेल माऊली, तुम्हा दोघांना मिळेल. मिळेल. अरे काजवा, माऊली दिलेला प्रकाश जो असतो ना तो घेऊन स्वयंप्रकाशित होऊन रात्रीच्या अंधारात तो असा भिरभिर 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 भिरभिरत असतो. माऊली, अगदी संतासारखं बोललास हो. काळे कुटुंबातला तू एक संतच आहेस.
तुम्ही म्हणजे काय माऊली? आणि परी, तू काय काय करणार आहेस? मी आहे ना कुहूला साडी काढून ठेवणार आहे कपाटातून, मस्त छानशी अशी. बरोबर. आणि माई आजी, ती आपली अमृता आहे ना, ती शेजारची, तिला बघायला आले होते ना तेव्हा दरवाजात अडकून तिची साडीच फाटली. होय? हो. असं नाही ना होणार आज? काय फाटलेली साडी शिवता येते, फाटलेलं तोंड कोण शिवणार माऊली? माऊली, काय तुमचं लग्न होणारच आहे ना, त्यावेळी तुमच्या मापाची साडी तुम्ही नेसा म्हणजे झालं माऊली. हा, हे तर एक काम कर ना, तुझी ती बाहुली आहे ना, बाहुली, तिची साडी दे परी माऊलींना. नको नको, मी ती राधा वहिनीसाठी ठेवली आहे. अच्छा, बाहुलीचं नाव राधाबाईंनी ठेवलं तुम्ही? हो, आणि भाऊयाचं नाव घनराधा. अरे बापरे, माई माऊली पाहिलं, लहान मुलांच्या खेळात सुद्धा घना माऊली आणि राधा माऊली ही जोडी सुपर डुपर हिट झाली आहे. जे या पोरांना कळतं ते त्या दोघांना कळू देत म्हणजे झालं. जा, विषयांतर खूप झालं. माऊली, तुझी कामं तुला कळली आहेत ना? म्हणजे काय माय माऊली, सगळी कामं लक्षात आहेत माझ्या. पण थांबा, माझ्या लक्षात येत का नाही ते तुम्हाला लक्षात आणून देतो मी. सायकल घ्यायची, बाजारात जायचं, बाजारात करायचा, भाजी आणायची, भाजी धुवायची, भाजी कापायची, चिरायची, भाजी टाकायची, पोळी कणिक वरण कोणी काय काय कामं केली ते पाहायला जायचं, अधूनमधून स्वयंपाकाला लक्ष द्यायचं. त्यानंतर आपल्या दिगंबर माऊलीकडे जायचं, त्यांना म्हणायचं चक्का आणलात का, चक्का, दिगंबर माऊली चक्का आणलात का, नसेल आणलात मी बाजारात जायचं, चक्का घेऊन यायचा. त्यानंतर लगेच वल्लभ माऊलींच्या रूममध्ये जायचं, त्यांना सांगायचं लक्षात आहे ना तुमच्या मुलीला पाहायला माणसं येणार आहेत, आणि तो असा ऐतिहासिक वीक बीक घाला चला आज तरी म्हणावं. हां, ते झालं. सगळ्यात महत्त्वाचं काम असं की कुहू कुहू अशी जी कविता करते आपली कुहू, तिच्या त्या कविता शोधायच्या त्या, आणि त्या कवितांच्या वह्या कुठेतरी गुप्त ठेवून द्यायच्या. म्हणजे त्या कविता ऐकण्याच्या आधीच नुसत्या वह्या बघून ती आलेली मंडळी पळून जायला नको. बाकी बाकीचे कुठे गेले? मला पळता येत नाही रे माऊली, नाहीतर मी सुद्धा गेले असते. हा हा, अगं हे खाल्लं पायात येतंय ग. अगं हो, मी करते ना नीट जरा. आणि ते फोल्ड झालंय ते पण. तू आधी हलू नकोस बरं, झुलू नको सगळीकडे. वा, सारखी आपली झुलत असते का अदृश्य पाळण्यावर? काकू आई माझ्यासारखं बोलतीये. ऐका ना, मला आता कसं वाटतंय माहिती का, असं जसं काही माझ्या हातात एक जादूची कांडी आली आणि मी ना अशी निघालीये ढगाच्या कापसावर होऊन स्वार, आणि मध्ये मला पाऊस भेटतो आणि पाऊस मला म्हणतो ये ना, मग मी त्याला म्हणते आलेच. मग परत पाऊस मला म्हणतो ये ना, मग मी म्हणते आलेच. नाही नाही, पण तो पाऊस ना, तो पाऊस येईल बदा बदा कोसळत आणि तुला बोलावेल, पण तू तयारच नसशील ना. हा, तर जरा शांत उभी राहा आणि तयार हो आधी. दुसरी. हा, आणि हे बघ, ते पैलवान आहेत बरं का, तेव्हा ते काय विचारतील आपल्याला माहिती नाहीये कुहू. शांतपणे आणि चांगली उत्तरं दे. अगं पैलवान असले म्हणून काय झालंय, ते काय तिला मल्लेश्वरीच्या वेटलिफ्टिंग बद्दल नाही विचारणार आहेत काही? अगं असं नाही ग, पण सासरची लोक आहेत, आता काय क्रायटेरिया माहिती नाही ना आपल्याला. म्हणजे चुलत बहिणीला बघायला आले होते ना, तेव्हा तिचे सासरे मिलिटरीत होते. त्यांनी काय विचारलं माहितीये का तिला? ते म्हणाले की ब्रिगेडियर मोठा की लेफ्टनंट जनरल मोठा? ती म्हणाली भारत देश मोठा. झाले का मी तयार आता? हो ग बाई. हे बघ, आमच्या परीने जितकं जमायचं तेवढं आम्ही केलेलं आहे. ही घे, आणि तुझी लाडकी वैनुडी आली, ती तयार करेल तुला. वैनुडी ये लवकर ये. काय झालं ग? खूप गोड दिसते. कुहू, मी सांगितलंय तसं वागशील ना ग? म्हणजे अशी न झुलता दोन पायावर ताठ उभी राहून अशी ताठ मानेने उत्तरं द्यायची. असं वेडवाकडं नाही बोलायचं काही. काकू, आपली कुहू इतकी गोड दिसते ना की तिला बघूनच पसंत करतील, प्रश्न विचारणारच नाही. पण टेन्शन येतं ना. हो, तुम्ही आवरणार अजून? तुम्ही आवरून या. हो, ये चल, आणि जरा किचन मधलं पण काम आवरायचंय थोडस. तू आधी मुळात, तिच्या चेहऱ्यावर नाही पण तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. चल. हो, आले. बघ, तुला काही हवंय का त्याच्या कॉफी? बरी आहेस ना? चल. ऍक्च्युली मला पण थोडीशी भीती वाटतेय.
कसली भीती वाटते तुला? हा, सगळं छान व्यवस्थित होणार आहे बाळा. काही टेन्शन घेऊ नको, काही टेन्शन नको घेऊ. खूप लकी आहे प्रभात. गुड. अशीच हसत राहा मस्त. वल्लभ, अजून तयार का झाला नाहीस? मला असं घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय. पाणी पी भरपूर. असं वाटतंय की मी असं रस्त्याने चाललोय, अचानक एक कुत्रा माझ्या मागे लागतो. मी धावतोय असं जीव खाऊन, तरी तो माझा पाठलाग करणं सोडतच नाही. वल्लभ, इथे येऊन बैस. वल्लभ, अरे मुलीच्या बापासारखा वाग, ओझ्याच्या गाढवासारखा नाही. अरे पाहुणी मंडळी आली की त्यांच्याशी हसत खेळत बोलायचं, त्यांची सगळी विचारपूस करायची, सगळी चौकशी करायची. अरे आपली मुलगी देणार आहोत आपण त्या घरात. अगं माई, ती कू एवढीशी आहे, लहान. आत्तापर्यंत माझ्या खांद्यावर बसून हिंडायची, फुगे घ्या असा हट्ट करत. तर तिला बघायला माणसं कशी काय येऊ शकतात? मुलं मोठी होतात, बघता बघता आपल्या खांद्यावरून उतरून खांद्याला खांदा लावून चालू लागतात. हे आपल्याला स्वीकारायलाच हवं रे बाळा. माई, ही लहान मुलं मोठी होतातच कशाला ग? लहानच का नाही ना राहते? अरे वल्लभा, काळ पुढे जातो तर मुलं मोठी व्हायची राहतील का? आता जबाबदार बापासारखा वाग. आणि जा, पटकन तयार हो आणि हे असले कपडे घालू नकोस, जा. अरे वल्लभा, कुचं लग्न तिचं तिने स्वतः ठरवले आणि तू स्वतः मुलाला पसंत केलेस. आता त्याच्या घरच्यांनी आपल्या कुला पसंत करायला नको का? अरे तू असा वागलास तर कसं चालेल? माई अगं, मी प्रयत्न करतोय, खरंच प्रयत्न करतोय. पण कुहूचं लग्न ठरवण्याची वेळ एवढ्या जवळ येऊन ठेपली आहे, या विचाराने सुद्धा मन घाबरतं माई. अरे बाप आहेस ना तू तिचा, तेव्हा असं होणारच रे. घनश्याम, आय एम सॉरी. मला पटलंय अरे तुझं म्हणणं. मी आपल्यातले नियम मोडलेत, नॉर्म्स तोडलेत मी आपल्यातले. आपण हे लग्न का केल्याचं कारण विसरून गेले मी कदाचित. आय एम सिरियसली सॉरी. मी तुला शब्द देते, यापुढे आपल्यात असं कधीही घडणार नाही. मी हा विषय, माझ्या फिलिंग्स आपल्या दोघांच्या मध्ये कधीही येऊ देणार नाही. घनश्याम,
मला तुला एक रिक्वेस्ट करायची. आय वुड अप्रिशिएट जर तू माझ्याशी पूर्वीसारखं बोललास तर मला खूप बरं वाटेल. नाही म्हणजे मला असं एकदम अनोळखी व्यक्तींसारखं वागणं नाही झेपणार रे. किमान डिव्होर्स होऊन मी या घरातनं जाईपर्यंत तरी तू माझ्याशी बोलावंस अशी मला तुला विनंती करायची. कारण एकतर आपल्या घरच्यांनाही कळेल की आपण नीट बोलत नाही आहोत, त्यांना काळजी वाटेल. नाही म्हणजे मला मान्य आहे की आपण काही फार पूर्वीसारखं एकमेकांशी नाही बोलू शकणार, पण किमान संवाद साधण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. प्लीज. मला मान्य पटतंय तुझं म्हणणं. मी नक्की तसा प्रयत्न करेन. थँक्यू. प्रभातचे वडील एव्हा यायला हवे होते नाही. पण तू यापूर्वी कधी प्रभातच्या वडिलांना भेटलायस का? नाही ना, कधीच नाही. मला काय वाटतं माहितीये का, ते ना प्रभात सारखेच असले, छोटेसे असे चबी चिक्स असे एकदम गोड गोड. नमस्कार काका. अरे या 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 आला, बरं वाटलं या. काका अहो आवाज आहो काय करतात मला. अरे तू रे करा की. अरे 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 तुझ्यासाठी नव्हतं हे, तुझ्या बाबांसाठी होता. कुठे ते आलेत ना. हा ते काय मी त्यांना सांगितलं ना आपल्या घरात एवढी माणसं आहेत तर सगळ्यांकरता प्रत्येकी 6 अशा हिशोबाने केळी आणायला गेलेत. काय केळी? केळी दादा म्हणजे आता 4 दिवस आपल्याकडे केळ्याची शिकरण, केळ्याची चटणी, केळ्याची भाजी, केळ्याची भजी, केळ्याचा आमरस. अरे या 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 बाबा. नमस्कार. जय हनुमान. जय जय शिवशंकर. अच्छा, म्हणजे तुम्ही शंकराचे भक्त दिसताय. नाही नाही, मी गाणं म्हणत होतो. काटा लागे ना कंकर के प्या. या ना या ना, आत या या. प्रभात तू इथेच थांब. तो केळीवाला येईल. एक 14 डझन केळी उतरवून गेली. केळी? हो, तुमच्यासाठी. नाही नाही, ती केळी राहू दे. ती उतरवण्याची मी काहीतरी व्यवस्था करतो. आपण आत या ना या. अच्छा, म्हणजे तुम्ही मुलीचे वडील. मी मुलीच्या वडिलांचा मोठा भाऊ, मुलीचा मोठा काका. मग तुम्ही मुलीचे वडील? नाही हो, मी आपला मुलीचा धाकटा काका आहे. मग मुलीचे वडील कुठं आहेत? आहेत ना, आहेत. आपल्या स्वागताची तयारी करतात. ठीक आहे, जरा वल्लभला सांग. आणि तू केळी उतरवण्याचं बघ. हा तू या ना, या आपण या ना, या या. चला. काका लकडची मंडळी येऊन बसलीत आणि यांचा अजून पत्ता नाही. अहो अहो अहो, काही होतंय का तुम्हाला? मला ताप आलाय, ताप. अरे देवा, खूप थंडी वाजते. बघू. काही अंगरम नाही हो तुमचं. अगं आतून आतून गरम वाटते खूप. तुम्ही जरा उठून बसता का? मी पाणी देते तुम्हाला, बरं वाटेल. हा तुम्हाला उठा उठा. काय होतंय? खरंच खूप थंडी वाजतीये का? अहो तुम्हाला खूप टेन्शन आलंय का? हो. खरं म्हणजे ना, मलाच खूप टेन्शन आलंय. आणि ते बरोबरच आहे ना, म्हणजे आईलाच टेन्शन यायला हवं ना. आणि मला टेन्शन आलं की तुम्ही माझी समजूत काढायला पाहिजे. इथे सगळं उलटच चाललंय. कसलं कसलं टेन्शन आलंय हो तुम्हाला? काय चाललंय हे? वल्ली, म्हणजे ना मला कसं वाटतंय सांगू? असं ना खूप विचित्र आणि अनइझी वाटतंय मला. म्हणजे काय होतं ना की आपल्याला असं कोणीतरी भाषण करायला सांगतं. आपण असे माईक समोर जाऊन उभे राहतो
आणि मग आपल्याला भाषणच आठवत नाही. हे वल्ली, मी नाही येणार बाहेर. काय चाललंय तुमचं? मी बाहेर येणार नाही, बाहेर येणार नाही. हा, मी काय सांगायचं आता त्यांना बाहेर जाऊन? काय कारण द्यायची मी? वल्ली ऐक ना, तू ना खूप हुशार आहेस पहिल्यापासूनच, मला माहिती आहे. तर तू एक काम कर, तू बाहेर जा आणि त्यांना सांग की मुलीचे वडील गेले. मुलीचे वडील गेले म्हणजे बाहेर गेले. बाहेर? हो का? बर, मग एक काम कर, त्यांना सांग त्यांचे पाय फ्रॅक्चर झालेत आणि ते पडू नये. नाही, नको 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 नको, ते आतमध्ये बघायला येतील मला. तू सांग त्यांना काहीतरी, पण तू जा बाहेर, मी नाही येणार आहे. असं काय करता हो तुम्ही? तुम्ही काय आता लहान आहात का? बाहेर आपला जावई सुद्धा येऊन बसलाय आता. नाटकं करतायत नुसती मगासपासनं. जावई? हो. कोण तो? काय नाव त्याचं? प्रभात. प्रभात नाव आहे त्याचं. तेच ते. कसा आहे तो? विचित्र आहे. ते त्याचे आई वडीलही तसेच असतील. नाही, मी नाही येणार आहे बाहेर. असं अजिबात नाहीये. हे बघा, प्रभात चांगला आहे आणि आपण त्याला पसंत केलाय की नाही आता, मग त्याचे आई वडीलही चांगले असतील. आणि बोलल्याशिवाय कळणार आहे का ते कसे ते? चला आता बाहेर आणि मुकाट्याने बोला. तू जा आणि बोल, मी नाही येणार. हो, तुम्ही आता उठा बर का. फार होत आहे तुमचं. नको. नाही नाही, उठा. मला उठवतच नाही. नाही, उठवते मी, उठवते तुम्हाला. उठा उठा सावकाश. उठा आणि चला आता सगळ्यांसमोर मला नाटक. वल्ली, माझा ना शर्ट चुरगाळलाय, मी जरा परत इस्त्री करून. काही शर्ट बिरकट चुरगाळले नाही, कळलं ना? चला आता मुकोट्याने बाहेर. आणि ते तुम्हाला बघायला आलेले नाहीयेत, आपल्याला कुहूला बघायला आलेत आपल्या. कळलं? चला ना. सावकाश जाऊया ना. थांब ना जरा. काही होत नाही, तुम्हाला नाटकं करू नका. चला आता, चला. मुलीचे आई बाबा दिसलेच नाही. बोलवा ना सर. अरे बोला ना. बोलवा. अरे आले.